माझा सगळ्यांना नमस्कार। आज दिनांक 17/9/2025 रोजी आपल्या धमनार गावातील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित केलेली आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्याबद्दल ही ग्रामसभा आयोजित केलेली आहे। तरी ते ग्रामसभेचे अध्यक्षस्थान आपल्या गावातील प्रथम नागरिक मीराताई यांनी स्वीकारावं ही त्यांना नम्र विनंती करते। आपल्या ताईंनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलंच आहे, पण आजचा विषय आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। आता नेमकं या अभियानमध्ये आपल्याला काय कार्यक्रम राबवायचे? ग्रामीण संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करून आपली गावातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत येथे 25-26 या आर्थिक वर्षापासून हे पुरस्कार अभियान राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे। तर आता याच्यात नेमके कोणते विषय आहेत? पहिला विषय आहे सुशासन युक्त पंचायत, लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन। आता ह्या विषयामध्ये सुद्धा एक गट प्रमुख नेमायचा आहे आणि त्याच्यात 4 सदस्य नेमायचे। मग ह्या 5 जणांनी हे काम बघायचंय। तसंच विषय दुसरा सक्षम पंचायत स्वनिधी व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे। आता ह्या विषयाला पण एक गट प्रमुख नेमायचा आहे आणि 4 सदस्य त्यांनी हे काम बघायचंय। आणि आपल्या गावात नुसतं गट प्रमुख आणि सदस्य नेमून चालणार नाही, तर त्या गटाने ते काम पूर्ण करायचंय आणि त्याचा कालावधी आहे 17 सप्टेंबर 25 ते 31 डिसेंबर। तसाच तिसरा विषय जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव निर्माण करणे। हा विषय आपल्या गावाकरता सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यात सुद्धा गट प्रमुख आणि 4 सदस्य नेमायचे। विषय नंबर 4 मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे। या विषयात सुद्धा एक गट प्रमुख आणि 4 सदस्य नेमायचे। विषय क्रमांक 5 गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे। या विषयात सुद्धा एक गट प्रमुख आणि 4 सदस्य नेमायचे आणि ज्या गटाने जे काम पूर्ण करायचे। विषय क्रमांक 6 उपजीविका विकास सामाजिक न्याय। याच्यात सुद्धा एक गट प्रमुख आणि 4 सदस्य नेमायचे। विषय क्रमांक 7 लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे। याच्यात सुद्धा एक गट प्रमुख आणि 4 सदस्य नेमायचे। आता या सगळ्या जर 7 घटक आपल्या धमनार गावाने जर पूर्ण केले आणि पूर्ण करून आपलं गाव सक्षम केलं, तर आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार आपल्याला मिळेल। आपल्या गावात पुरस्कार मिळवण्यासाठी सगळ्या गावातील स्त्रियांनी पुरुषांनी सहभाग घेतला पाहिजे आणि हे 7 घटक पूर्ण करून आपल्या गावाला आपल्याला बक्षीस कसं मिळवता येईल हे आपल्या सगळ्यांनी आजपासून मनोमन आपण संकल्प करायचा आहे आणि हे 7 घटक पूर्ण करून आपल्या गावाला हे पुरस्कार मिळू अशा अपेक्षेने सगळ्यांनी आजपासून वाटचाल करायची आहे। एवढे मी 2 शब्द सांगते। नमस्कार। सगळ्यांना, माझं नाव अपेक्षा गणेश बच्चाव। मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात ICRP म्हणून काम करते आणि धमनार गावात आपले 53 गट झालेले आहेत आतापर्यंत आणि जवळजवळ 70% गाव आपलं सॅच्युरेशन झालेलंच आहे। थोडं 30% बाकी
पण तो भाग असा आहे थोडा आपल्या कामात म्हणजे सहभागी होत नाहीये. आदिवासी आणि ठेंगारवाडा तेवढंच राहिलेलं आहे. आणि 5-6 वर्षापासून आपल्या गावात हे अभियान चालू आहे. आम्ही 3 जण काम करतो इथं, 2 CRP, 1 पशुसखी आहे. जवळजवळ 70-80 लाखापर्यंत कर्ज आपल्या गावातील 25 ते 30 गटांना चालू आहे. आणि 7.5 लाख पर्यंत RF आलेला आहे. आणि 3.5 लाखापर्यंत CIF वाटप आहे. आणि तो अंतर्गत आम्ही फिरता ठेवलेला आहे. आणि बऱ्याच महिलांना छोटे मोठे उद्योग, जसं आता लीलाताई लोटणे त्यांची किराणा दुकान आहे, कर्ज बचत गटातून कर्ज घेऊनच टाकलेली, जसं मीनाबाई बनसोड, अशा बऱ्याच महिलांनी छोटे मोठे उद्योग सुरू केलेलेच आहेत. आणि अजून याच्या पुढे आम्हाला आपल्या गावात महिलांना सक्षम करायचं आहे. आणि 6वा जो घटक आहे, 7 घटकांमधून उपजीविका, तो उपजीविका घटक आम्हाला आपल्या गावात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत राबवायचा आहे. महिलांना सक्षम करून त्यांच्या स्वतःच्या पायावरच आम्हाला उभं करायचं आहे. धन्यवाद.